स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान जोशी गल्ली येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणात अटक असलेल्या भाजपच्या नगरसेविका शालन शिंदे यांना पोलीस बंदोबस्तात महानगरपालिका सभागृहात आणण्यात आले। सरवदे यांच्या खून प्रकरणानंतर शालन शिंदे यांना अटक करण्यात आली होती। मात्र त्यानंतरही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजयी होत नगरसेविका झाल्या। त्यामुळे सभागृहाच्या बैठकीसाठी त्यांची उपस्थिती आवश्यक ठरली। दरम्यान शालन शिंदे सभागृहात दाखल झाल्यानंतर काही काळ या घटनेची सभागृहात चर्चा रंगली। पोलीस बंदोबस्तात झालेल्या त्यांच्या उपस्थितीमुळे सभागृहात राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले। हॅलो महापौर साहेब, या ठिकाणी 175 वरून आम्हाला या भागात पाणी पुरवठा होत होता। आता काय होत म्हणजे काय त्याला बजेट लागतं का काय लागतं? थोडं मोठं कोटी रुपयाच्या मी टाक्या बंद तिथनं आम्ही पाणी घेत होतो। मग ते आता तुम्ही बंद करतो, मी कशाला बंद करतो? हे खुलासा तर करा मला। आहेत टाक्या बांधलेले, खुलासा करा तुम्ही।